हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. माझं नाव भक्ती, स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सर्वात अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मेन गोष्ट, जे कोणी माझी यूट्यूबची फॅमिली आहे त्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळं काम माझं करून झालेलं आहे. खूप काम होतं आज आणि तुम्ही बघू शकता माझा अवतार खूप वेडवणी झाला आहे. तर आता मी ना पटकन रेडी वगैरे होते आणि लगेच उघडे पुजायला घेते. कारण मुहूर्त 3 वाजून 13 मिनिटाचा काहीतरी मुहूर्त होता आणि लगेच 5 वाजून 46 मिनिटाचं ते समाप्त होणार आहे. आणि 2च घंटे आहेत आणि काही बायका पण येत आहेत. आम्ही त्यांना हळदी कुंकाला बोलवलं आहे आज, कारण की 5 सुवासनीचा मान असतो त्यामुळे. आणि उद्या पण आम्ही काही बाया बोलवणार आहोत, म्हणजे हळदी कुंकाचा उद्या कार्यक्रम ठेवणार आहोत. पण आज काही ते करायचं नाही म्हणून आज ठेवलं नाही. आणि उद्या पिलूचं बोरस्नान पण करायचं. काल आम्ही काही आवरावरी करायला गेलो होतो बाहेर आणि खूप सारी म्हणजे काही साहित्य घेऊन आले. तर नक्कीच व्हिडिओ बघायला विसरू नका. तर सगळ्यात अगोदर ही आहे माझी साडी आणि हा आहे ब्लाऊज. तर ब्लाऊज बघून इतकं सुंदर ब्लाऊज शिवलंय ना माझ्या टेलरने. खूप मस्त वाटते साडी. आता आपण लगेच घालूया बरं का. तर चला, आता इथं माझी साडी घालून तयार झाली. तर माझी साडी इथं बघा कशी दिसते ती. आता ना इथं फक्त मेकअप आणि हेअरस्टाईल करायची राहिली होती. आणि मेकअपच्या नावाखाली मला काही जास्त मेकअप करता येत नाही. आणि ह्या वर्षापासून ना मी थोडं मेकअप करायला शिकते की कसं असतं काय असतं ते. तर सर्वात अगोदर नाही इथं मी स्किनसाठी मॉइश्चरायझर लावून घेतलं. त्यानंतर थोडंफार पावडर लावलं आणि लगेच लिपस्टिक लावली. जास्त काय प्रोडक्ट पण नाही आहेत मेकअपचे, काय फाउंडेशन वगैरे मी काहीच यूज करत नाही स्किनसाठी. सो त्यानंतर सगळं झालं होतं लिपस्टिक वगैरे लावून. त्यानंतर ना दागिने घालायचं होतं. तर दागिने ना कुठले घालायचे म्हणून मी 2च दागिने ह्या वेळेस घालणार होते साडीवरती. कारण की 2च दागिने नाही इतकं शोभून दिसत होतं ह्या साडीवरती. कारण साडी पण खूप छान होती. आणि ही आहे ठुशी आणि हे आहे माझं मिनी घंटन. तर हेच किती मस्त दिसते, तुम्ही इथं बघू शकता. साडी पण खूप छान होती. आणि साडीवरती नथ घालणं तर हे कंपल्सरी असतंच. कारण की साडी काटापत्राची असेल आणि नथ नसेल तर काही बेस्ट कॉम्बिनेशन असतं. साडी वगैरे मी इथं घातली होती आणि नथ पण मी इथं घालून घेते. नथ घातल्यानंतर आता हे असा होता काही लुक. त्यानंतर ना मी इथं तुम्हाला माझा ब्लाऊज दाखवते की कसं काय येते. लगेच इथं टिकली वगैरे लावून घेतलं आणि काजळ आयलाइनर पण मी इथं लगेच लावून घेतला. आणि आता हेअरस्टाईल करायची होती. कुठली करावं काय करावं मला काही समजत नव्हतं. त्यामुळे म्हटलं मी इथं केस मोकळे सोडते, कारण की रोज चढा असतो. आणि ह्यावेळेस केस मोकळे सोडलं ना म्हणजे छान पण दिसत होतं साडीवरती. आणि फक्त गजरा माझ्याकडं नव्हता, कारण की आमच्या गावामध्ये सगळे गजरे संपले होते. गजरा पण माझ्याकडं काही नव्हता. त्यामुळे म्हटलं की असो जसं आहे तसं. तर ह्या आहेत आमच्या शेजारच्या मनीषा काकू आणि हा आहे त्यांच्यासोबत समर्थ. आता समर्थ ना जवळ यायला मला खूप भीत होता, कारण की मी साडी फर्स्ट टाइम त्याच्यासमोर घातली होती. तुम्ही त्याचं रिॲक्शन बघू शकता, तो मला बघून कसं रिॲक्ट करतोय तो. तर त्यानंतर असा होता माझा थोडाफार लुक. त्यानंतर ना सुगडे पूजेची वेळ आली होती. त्यानंतर इथं आई वगैरे सुगडे पुजून घेतल्या. आता ह्या आहेत माझ्या सासूबाई, हे इथं सुगडे पुजून घेतात. आणि सुगडे पुजताना ना अशी काही प्रथा असते की ते झाकूनच करायचं असतं. आणि जेव्हा संध्याकाळी इथे काढायची वेळ येते तेव्हा पण ते तुळशीपाशी झाकूनच नेतात असं म्हणतात. तर ते सगळं झालं. आता इथं मी ना माझं तुम्हाला चुडा दाखवते, कारण की मला चुडा घालायला आवडतात. पण इथं माझ्या आगाऊपणा चालू होत्या, तर आई मला रागवत होते की काय करते असं म्हणून. त्यानंतर मला तर चुडे घालायला खूप आवडतात म्हणून इथं मनीषा काकूनं चुडे घालतात. इथं माझं नाचणं चालूच होतं, कारण मला खूप भीती वाटते झटका बसेल म्हणून. आणि त्यानंतर बाया पण आल्या होत्या. लगेच त्यांना ओसा दिला, हळदी कुंकू लावून घेतलं. आणि ह्यावेळेस आम्ही लुटायला आणलो होतो. जे अदर खिसाची चाळणी असते ना ती आम्ही इथं आणलो होतो, कारण की बायांच्या हाताखाली जे पटकन सामान येतं तेच लुटायला पाहिजे. प्लास्टिकचं हे लुटण्यात काही अर्थ नसतं, कारण ते लगेच खराब होऊन जातं. तर इथे सगळ्याला वाण वगैरे दिलं. आणि त्यानंतर आमच्या आईने सगळ्यांना पिशव्या दिल्या होत्या, कारण की सगळ्यांच्या साड्या काटापत्राच्या होत्या, खराब होतात त्यामुळं. आणि आमचा चौघींचा लुक असा काय होता. त्यानंतर मला एका जागी बोलवलं होतं. आई समर्थला घेऊन बसल्या होत्या, त्यामुळे त्यांनी घरीच होत्या. ते इकडं आल्यानंतर ना पटापट अगोदर त्यांना मी लावून, म्हणजे त्यांनी कुंकू वगैरे मला लावून घेतलं, मी पण त्यांना लावलं. आणि सर्वात अगोदर त्यांनी वाण मलाच दिलं, कारण समर्थ पण रडत होता त्यामुळे मला लवकर जायचं होतं घरी. तर इथं ना मी एका मुलीला शूट करायला लावलं होतं. त्यानंतर ना ह्या वर्षी आलं होतं की एका पोराच्या मायेनं की 1 डझन केळं वाटायला पाहिजे. आता ते पण आम्ही इथं अगोदर करून घेतलं, कारण ह्या वर्षी निघाले म्हणल्यावर चालतंय म्हणून. तर इथं आमच्या छोट्याशा घराच्या बाहेर ना एक मारुतीचं छोटंसं मंदिर आहे, तिथं चालू होतो. त्यानंतर घरी आल्यानंतर एवढा काही पसारा पडलेला होता. अगोदर फ्रेश झाले, त्यानंतर लगेच मी इथं पसारा आवरायला घेतलं. आता घालताना काढताना मजा येते, पण आवरताना बापरे
सगळं साहित्य एका जागी सगळं नावाने करून ठेवलं, कारण की कुठं काय ठेवलं ना ते कुठं पण पडतं आणि ध्यानात नाही राहत. त्यामुळं सगळं इथं आवरल्यानंतर सगळं ठेवून दिलं मध्ये. आणि पिल्लू पण उठत होता लगेच, म्हणून का त्याला सारखं झोळीतून झोका द्यावं लागत होतं. तर असा होता आजचा माझा संक्रांतीचा दिवस. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. तर असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.